नमस्कार, मी सचिन बंसारी, डायरेक्टर क्लब केवा। आज आपण एका अशा व्यक्तींना भेटणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत की ते स्वतः पशुवैद्यकीय सल्लागार आहेत, डॉक्टर आहेत आणि आपले जे वेटरनरीचे जे प्रोडक्ट आहे हे मोठ्या संख्येने ते त्यांच्या याच्यामध्ये वापरात आणत आहे। तर सरांचा परिचय घेणार आहे आपण। त्याचबरोबर आपले जे वेटरनरीचे प्रोडक्ट आहे ते कोणत्या कोणत्या पशूंसाठी काय काय देता येईल आपल्याला, त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ। तर सर, सर्वप्रथम आपला परिचय द्यावा। मी प्रफुल्ल परखेडे, पशुचिकित्सक। मी झाले 2 वर्षापासून किवा कंपनीचे प्रोडक्ट वापरत आहोत। आज आपलं जे ॲनिमल कॅल्शियम आहे याच्याबद्दल मला थोडंसं आपले जे व्ह्युअर्स आहे, जे आपले शेतकरी ऐकतात, त्यांना काय सांगा तुम्ही? सर, हे किवाचं जे ॲनिमल कॅल्शियम आहे हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे। याचा रिझल्ट सुद्धा चांगला आलेला आहे। आम्ही ज्यांना पण दिलेला आहे 10 पैकी 9 लोकांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहे। कारण की हे कॅल्शियममध्ये केमिकल्स नसल्यामुळे यांना जनावरांवर वाईट परिणाम शरीरावर होत नाही। आणि याचा डोस जो आहे हा 100 ml चा डोस आहे आणि व्यायाल्यानंतर किंवा व्यायाल्याच्या अगोदर सुद्धा आपण हे कॅल्शियम जनावरांना देऊ शकतो। आणि 3ऱ्या ते 4थ्या दिवसापासून याचा रिझल्ट आपल्याला हळूहळू दिसत होतो। जनावरांमध्ये व्यायाल्यानंतर जे कॅल्शियमची कमतरता राहते हे याच्यामुळे भरून निघते। त्यानंतर जे दुधाचं प्रोडक्शन आहे हे हळूहळू याच्यामध्ये वाढते आणि खायला जर दिलं जनावरांना हे लगेच जनावर हे ॲब्झॉर्ब करते किंवा शरीरामध्ये चिलेटेड असल्यामुळे हे लवकर ॲब्झॉर्ब होते। त्याच्यामुळे हा कॅल्शियमचा खूप मोठा फायदा आहे याच्यामध्ये। म्हणजे एकंदरीत सर, आपल्याला असं म्हणावं लागत नाही की मी मला अजून छोटासा एक होता की बरेचशा जे व्ह्युअर्स आहेत किंवा जे शेतकरी त्यांना रेटबद्दल थोडंसं बरेचसे महागडे उत्पादनं बाहेर आहेत। तर आपल्या केवाच्या प्रोडक्टच्या रेटबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा रेटमध्ये कसे आहे? केवाच्या रेटमध्ये बाकी अदर कंपनीपेक्षा केवाचा रेट खूप कमी आहे। कारण की बाकीचे ज्या कंपन्यामध्ये आहे खूप हाय लेवलच्या असल्यामुळे त्याचे रेट पण जास्त आहे आणि हे आपला रिझनेबल रेट आहे। आणि कसं आहे, हे केमिकल नसल्यामुळे आपल्या जनावरांचा वाईट परिणाम होत नाही आणि याचा जो फ्लेवर आहे हा पण चांगला फ्लेवर असल्यामुळे लगेच जनावर खाऊन घेतात। त्यामुळे आपल्याला खूप याचा बेनिफिट आहे। सर, मला एकदा पुन्हा त्याचा डोस कसा द्यायचा आणि आपण कोणत्या कोणत्या पशूंना आपण हे रिकमेंड करू शकतो? हे आपण मोठ्या दराचे दुधारूच आहे, गाय आहे, म्हैस आहे, बकरी आहे, त्याचं दूध कमी झालेलं आहे किंवा काही कॅल्शियमची कमतरता आहे हे यांना आपण रिकमेंडेड करू शकतो। त्याचा डोस आपण काय? याचा डोस आहे 50 ते 100 ml आपण जनावरांना देऊ शकतो। सुरुवातीला 50-50 द्यायचं, पाण्यामध्ये किंवा खाद्यामध्ये टाकून देता येईल। बरं, हो, चालेल. ठीक आहे, धन्यवाद सर.